समोरचे जर तुम्हाला नाग नागिन बनवून धसत असले, तुम्ही 20 फेरा बनवून नाचवा त्यांना. मग हाय, कशा आहात? म्हणजे काय, चला चालले होते घरी, कामावून घरी. चला म्हटलं ब्लॉग बनवा आज. थोडं टेन्शन मध्ये आहे. कोणाची किती मदत करा, काही करा, ते डायरेक्ट मदत विसरून जातात आणि हे करतात, आपलेच कंप्लेंट करतात, आपल्याच साड्या चोगल्या करतात, आपलंच मागं टिंगल उडवितात. असं जर बघितलं ना, वाटते काय खरं नाही. बस पस्तावा, आपण खरंच बस त्यांना बोलत होतो ना, आपण खरंच त्यांच्या उगाच मदतीला धावत होतो नाही का, येडं म्हणूनच. असं झालं की लईच खरंच खरंच असं वाटतंय इथून पुढं कोणाचीच मदत करायची नाही. आणि ह्या चक्कर मध्ये माणूस चांगल्याची बी मदत करायला कानकुसर करतोय. मग कारण की अशा थोड्याशा नासक्यांमुळं खरंच ना, का अशा नासक्यांचं कधीच चांगलं होत नसते बरं का. देव ह्यांना जिंदगीत कधीच सुखी ठेवीत नसते, कधीच. म्हणजे त्यांच्या मनाला तृप्ती तर कधीच भेटत नसती. ते असेच दुसऱ्याचा खाऊ खाऊच हे असते, तर नरकडी करू करूच त्यांचं पोट भरत असते. असं बोलायचं नव्हतं मला, पण इतकं काय सांगू आता, हे बोलावं असं वाटायला लागलंय मला, म्हणून कुठंतरी असं मन मोकळं करावं असं वाटायला लागले. पण बघा, वातावरण बघू शकता तुम्ही किती छान आहे. माझ्या पाठीमागं बी बघू शकता तुम्ही. जो रोड बंद आहे का, त्या रोडने आले मी मुद्दाम. म्हटलं तुम्हाला मी दाखवू शकन व्यवस्थित, नाही तर गाड्या भरा भरा येत राहतात. त्या काय पाठीमागून बी बघू शकता तुम्ही. कॅमेऱ्यावर थोडं तेलही वाटतं पुसते. याकडे हंपर आलेलं दिसते का? इकडंच आलंय बाबा डंपर बी. इकडं रोड बंद आहे तरी तिकडे जायचं असेल, जिथे काम चालू आहे तिकडे जायचं असेल. बघितलं का किती छान वातावरण आहे इथलं, खूपच छान वाटतंय. ते ड्रायव्हर साहेब बघत होते बरं का, व्हिडिओ मध्ये येण्यासाठी बघत असतील. इतकं म्हणजे खुल्लं वातावरण आहे इकडं ना, इतकं छान वाटत आहे ना, खेडेगावातल्या सारखंच आहे शहर, पण खेळच आहे. जर पण माझ्या घराकडे जाताना हे रोड तिकडून या, काय काय तुम्हीच सांगा. जर मदत करणाऱ्यालाच दुखवलं तर त्याला परत मदत कधी करायला पाहिजे का? त्याला कसलीच मदत करायला नाही पाहिजे का? मग ऑनलाईनची नाही, काहीच नाही, काहीच नाही ना. अशा लोकांना करायचीच का म्हणून मदत? बरोबर ना. जे आपल्याला महाग महाग टंगल उडी देत, त्यांना वाटत असते आपणच काम करीत नाहीत. खूप 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 वेळा आपण असले वेगळे रिक्षा आलेत बरं का. आता आपल्या इकडे बी आलेत हे रिक्षे, बघितले का? वेगळेच रिक्षे ते. आधी आपल्याकडे नव्हते बरं का हे रिक्षे, आता आले. तर आपी रिक्षा का काहीतरी म्हणतात ना त्याला, ते रिक्षा आलेत. तर मन असं माझं मोकळं करण्यासाठी म्हटलं चला ब्लॉग बी बनवली नाही लय दिवस झाले. तुम्हाला इकडं तळत माहितीच आहे, हेच रोड आहे आपला. ह्या काय बघू शकता तुम्ही, लय लय भारी हे हे बघितलं का? काय झाडी, काय दाट, काय हिरवगार. हम्म सडक्या कांद्यांनो, तुमच्यापाशी जर व्हिडिओ गेला असला तर समजून जा, तुमच्यावरच व्हिडिओ आहे हा बर का. इथून पुढं माझ्याकडून कधीच काही मदतीचा हात मागू नका, आणि मला कधीच मदत करीन अशा आशा सुद्धा ठेवू नका माझ्याकडून. होत असली तरी तुमच्या सारख्यांची मी मदत कधी करणार नाही आजपासून, समजलं का? तुम्ही तसेच पडत परत येऊ नका माझ्याकडे रडत रडत. असं मनाला ठेच पोचली. जे काय बोलायचं होतं ते माझ्या तोंडावर बोलायचं होतं, माझ्या मागं कशाला बोलायचं होतं? तणकेने उठणं ते मला नाही आवडलेलं बिलकुल सुद्धा. खूप मला दुःख वाटलेलं आहे आजच्या वागण्याचं.
त्याच्यामुळं मी असं दुःखी आज. माझी गाडी उभा करते इथं आला.